Now let's see. Third one. Express the following percentage as ratio in the reduced form. आता यांच्यामध्ये भागाकार करायचा, याला रिड्यूस फॉर्ममध्ये लिहायचं. 52% आहे, बिकॉज पर्सेंटेज म्हटलं तर जसं 50% असेल तर याला आपण असं शो करतो. मग याला जर लिहायचं असेल 52/100, सॉरी 50/100 असं लिहितो. मग आता याला जर पुन्हा भाग द्यायचं, 0 कट 5 10 हा झालं त्याचं रिड्यूस फॉर्म. तर इथे सुद्धा आपल्याला तेच करायचं आहे. पर्सेंटेज दिलेला आहे, पर्सेंटेज रेशो दिलेला आहे, त्याला रिड्यूस फॉर्ममध्ये लिहायचं आहे. आता याला भागाकार करायचा आहे अपॉन 100. 2चा भाग जातो, 2 दुनी 4, 1 राहिला, 2 सख 12, 2 पंचे 10, 0. पुन्हा 2चा भाग जातो, 2 1 2, 2 त्रिक 6, 2 2 4, 13/25. आता आन्सर लिहिताना 13/25 लिहा इज इक्वल टू 13:25 असं लिहून टाकायचं. सर्व एक्झाम्पल्स सोपी आहेत. हे मी 2च घेते इथे. फिफ्थ 0.64%. आता 0.64% दॅट मीन्स 0.64/100. हा जर डेसिमल, याचा डेसिमल इथे असतो, याचा हा इथे आहे. हा जर डेसिमल 2 डेसिमल इकडे सरकवला तर इथे 2 0 वाढतात. दॅट मीन्स 64/100 पुन्हा 2 0 वाढ. आता यांच्यामध्ये भाग देऊ आपण. 4चा भाग जातो, 4 1 4, 4 सख 24, 4 दुने 8, 2 राहिले, 4 पंचे 20, 0 0, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 सख 24, 4 सख 24, 1 राहिला, 4 दुने 8, 4 पंचे 20. पुन्हा याच्यामध्ये भाग जातो का? नाही. म्हणजे आपला आन्सर काय झालं? 4:625. 4/625 इज इक्वल टू 4:625. तर या पद्धतीने तुम्हाला हे एक्झाम्पल सोडवायचे आहे. बाकीचे राहिलेले तुम्हाला त्यातले फर्स्ट, सेकंड आणि थर्ड हे सोडवायचं आहे. त्यानंतर फोर्थ एक्झाम्पल. Three persons can build a small house in 8 days. To build the same house in 6 days, how many persons are required? आता फक्त एवढं लक्षात घ्या की समजा पर्सन्स वाढवले, पर्सन्स काही व्यक्ती पर्सन्स असेल, ते एखादं घर किती दिवसात बनतात? 3 व्यक्तींना एक घर बांधायला 8 दिवस लागतात. मग आता समजा जर हे माणसं जर वाढवले तर काम फास्ट होईल. माणसं जर वाढवले, समजा त्याचे 6 माणसं केले तर काम फास्ट झालं. म्हणजे वेळ कसा लागेल? कमी लागेल. म्हणजे 8 पेक्षा कमी लागेल, 6 लागेल किंवा 4 लागेल. म्हणजे इकडे माणसं वाढवले तर वेळ कमी. म्हणजे ही क्वांटिटी जी आहे याच्यामध्ये रिलेशन कोणतं आहे? इनव्हर्स रिलेशन आहे. तर पहिल्यांदा आपण हे एक्झाम्पल कोणत्या पद्धतीने सोडवायचं, अशा पद्धतीचे एक्झाम्पल 8व्या वर्गात झाले. लेट x be the number of persons and y be the number of days. There is म्हणण्यापेक्षा this is an example of inverse proportion and therefore x is inversely proportional to y and therefore x into y is equal to k. Now what is the value of x? Number of persons पहिल्यांदा किती दिलेले आहे? 3 persons into number of days 8 is equal to k and therefore 24 is equal to k.
ह्याला एकदा के ची व्हॅल्यू काढली की समोर नाव हाऊ मेनी पर्सन्स आर रिक्वायर्ड. आता इफ एक्स टू बिल्ड अ सेम हाऊस इन 6 डेज. डेज किती दिलेले आहे त्यांनी 6. तर एक्स किती. नाव एक्स इंटू वाय इज इक्वल टू के ची व्हॅल्यू किती आली 24 ठेवून देते. एक्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. वायची व्हॅल्यू 6 इज इक्वल टू 24 अँड देअरफॉर एक्स इज इक्वल टू 24 अपॉन 6 अँड देअरफॉर एक्स इज इक्वल टू 4. 4 काय आले आता हे पर्सन्स. and therefore number of persons is equal to 4. आता बघा त्यानंतरचं जे एक्झाम्पल आहे ते 5th. कन्वर्ट द फॉलोइंग रेशो इनटू पर्सेंटेज. आता याच्यातलं मी पहिल्यांदा सोपं एक्झाम्पल घेते. फर्स्ट 15/25. आता पर्सेंटेज म्हटलं तर बघा खाली 100 यायला पाहिजे. मग 25ला कितीनी मल्टिप्लाय केलं तर 100 तर 4नी. मग वरच्याला सुद्धा 15 इंटू 4नी मल्टिप्लाय करायचं. म्हणजे खाली 4नी मल्टिप्लाय केलं म्हणून वरच्यालाही मल्टिप्लाय करायचं. 15 चौक 60 आणि आपोआपच 25 चौक 100. Therefore 15/25 is 60%. याला म्हणतात कन्वर्ट द फॉलोइंग रेशो इंटू पर्सेंटेज. तर सेकंड तुम्हाला सोडवायचं आहे. थर्ड 7/10. मग 7 इंटू 10 इंटू 10ला कितीनी मल्टिप्लाय केलं तर 10नी. मग वरच्याला सुद्धा 10नी मल्टिप्लाय करायचं. दॅट मीन्स 70/100. दॅट मीन्स 70%. फोर्थ वन. आता बघा याच्यामध्ये थोडा बदल आहे. 546 अपॉन 600. आता खाली 100 पाहिजे म्हणजे याला कितीने डिवाइड करावं लागेल 6नी करावं लागेल तेव्हा इथे 100 येईल. म्हणून ही रेषा कशी काढायची आता डार्क काढायची. काढली 546 आणि इथे किती आहे 600. याला डिवाइड बाय 6 केलं तर याला सुद्धा डिवायडेड बाय काय करायचं 6 करायचं. आता 54ला 6नी डिवाइड केलं. 546 डिवायडेड बाय 6. 6 6 36 आणि 7 42 आणि 8 6 9 54. 6 6 1 6 91 अपॉन इथे 6 6 कॅन्सल झाले तर किती येतं 100. आन्सर काय येईल आहे 91%. तर हे अतिशय चांगलं असं एक्झाम्पल आहे. त्यानंतरचं एक्झाम्पल बघा. बी 5व 7/16 इज इक्वल टू. आता बघा 16ला आपल्याला 100मध्ये डिवाइड कन्वर्ट करायचं आहे. तर इज इक्वल टू 16 मला नको आहे. मग मी जर याला डिवायडेड बाय 16 केलं तर होतं. परंतु मला अजून काय पाहिजे 100 पाहिजे म्हणून 100नी मल्टिप्लाय करायचं. समजलं का. जो नंबर असेल त्यांनी त्याला तिथे डिवाइड करायचं आणि 100 हवे येऊन 100नी मल्टिप्लाय करायचं. मग वर काय 7 इथे कितीनी डिवाइड केलं 16नी म्हणून त्याला सुद्धा 16नी डिवाइड करायचं आणि सोबतच कशाने मल्टिप्लाय केला 100नी. आता बघा इज इक्वल टू. आता बघा खाली 16 डिवायडेड बाय 16 1 येतं. 1 इंटू 100 म्हणजे खाली 100 आला. इथे काय येईल आहे 700 अपॉन 16 इज इक्वल टू. आता भागाकार करू आपण. 16 7 16 2 32 16 3 48 16 64.
किती राहिले 6 राहिले 0. 16 वरती 16 38 16 त्रिक 48 म्हणजे किती राहिले 2 राहिले हातचा दिला 1 12 0 इथे 1. 16 16 64 16 85 16 सकम 96 16 7 12 दाशी 16 8 28 दाशी होते म्हणजे 12 दाशी म्हणजे 112 12 8 राहिले 0 0. 16 2 32 16 16 64 16 85 0 0 म्हणजे वरच्याचा भागाकार किती आला 43.75 अपॉन 100 इज इक्वल टू 43.75%. हे एक अतिशय चांगलं असं उदाहरण आहे. प्रत्येक वेळी भागाकार करून पाहायचा तुम्ही. त्यानंतर 6वं एक्झाम्पल या प्रॅक्टिस सेटमधलं. The ratio of ages of Abha and her mother रेशो दिलेला आहे is equal to 2:5. At the time of Abha's birth, her mother was 27 years. Find the present age of Abha and her mother. आता बघा रेशो जो दिलेला आहे त्याला जर कॉमन मल्टिपलनी मल्टिप्लाय केलं तर त्यांचं प्रेझेंट जे काही एज असेल ते मिळतं. म्हणून इथे मल्टिप्लाय लेट एक्स बी द कॉमन मल्टिपल. कॉमन multiple and therefore present age of Abha is equal to 2x years. Present age of her mother is equal to 5x years. Now, according to given condition, काय सांगतं की आभाज बर्थ ॲट द टाइम ऑफ हर बर्थ हर मदर वॉज 27 इयर. म्हणजे दोघांमधला डिफरन्स कितीचा आहे 5x minus 2x is equal to 27. That is 3x is equal to 27 and therefore x is equal to 27 upon 3. X is equal to 9. And therefore present age कोणाचा काढायचा आभा and her mother. Therefore present age of Abha is equal to 2x is equal to 2 into 9 is equal to 18 years. Present age of her mother is equal to 5x is equal to 5 into 9 is equal to 45 years. या पद्धतीने हे एक्झाम्पल सोडवायचं आहे तुम्हाला. 7th आणि 8th डिलीट आहे म्हणजे 25% मधलं डिलीट केलेला आहे तो. तर इतके एक्झाम्पल सोडवायचे आहे तुम्हाला. त्यानंतर बघू आपण प्रॅक्टिस सेट 4.2. किती वेळ झाला बघू दे मला 14 मिनिटं. इथे मी स्टॉप